पवित्रची होय त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांबे मातृपितृभात्रा सहोत्र अपार चतुर्भुजनर होऊन ठेले ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लाभले निवृत्तीने दिलेले माझ्या हाती हरिमुखे म्हणा उन्नाची गणना कोण करे पांडुरंगा कळो प्रधान सरोजं साम्रनीलाम्बुधावं जगन्नेतपानि मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेतं हृदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः सेवे लागी सेवक धारो सेवे लागी सेवक धारो सेवे लागी सेवक धारो सेवक धारो तुझ्या लागलो निजरा तुझ्या लागलो निजरा तुझ्या लागलो निजरा तुझ्या लागलो निजरा तुझ्या लागलो मी कळा कसरे काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपल्या माझी वाणी वर्णी तुझे गुणनाम आयसे प्रेम देई करा काही मस्तक हे पायावरी या वारे
करी संतांच्या हरिपाठ कीर्ती फिजरी गाय पवित्रची होय देह त्याचा प्रस्तुत प्राप्त संयमित सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ नावाचा लघुग्रंथ आहे. त्यातील 17व्या क्रमांकाचा हरिपाठ करणाऱ्याला काय लाभ होतो नाही का, त्याचं वर्णन करणारा असा अभंग आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या गावामध्ये आजपासून 48वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. सकाळी पांडुरंग परमात्म्याची महापूजा झाली. तदनंतर काकडा भोपाळी आरती सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. त्यानंतर 4 ते 5 या वेळेमध्ये प्रवचनाची सेवा झालेली आणि आता 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठला आपल्या गावामध्ये 48 वर्ष झाली अखंड हरिनाम सप्ताहाला बरं का. म्हणजे 4 तप झालेले. चतुर्थ तपपूर्ती 16 आहे हा बरं का. आणि 2 वर्षे कोरोनामध्ये गेली. कोरोनाच्या महामारीमुळे 2 वर्षे आपल्या गावामध्ये सप्ताह झालेला नाही. पण पांडुरंग परमात्म्याची काय कृपा, सगळीकडे निर्बंध होते त्यावेळी म्हणून लोकांनी 2 दिवसाचे सप्ते केले फक्त. आणि आपल्यावर पांडुरंग परमात्म्याची काय कृपा झाली, सर्व निर्बंध उठले म्हणून आपल्या गावामध्ये 7 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. विठ्ठल भागवत धर्म प्रचारक श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज यांच्या आज्ञांची शिष्य सभप स्वानंद स्वामी महाराज आनंदी देवाची यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच सद्गुरू भक्तपरायण विनोद स्वामी महाराज पोदी यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे बरं का. आणि आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली. तर उद्या हनुमान जयंती आणि आज पहिला दिवस सप्ताहाचा आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे बरं का. मग पारायण का करायचं याची आपल्याला माहिती पाहिजे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची माहिती आपल्याला पाहिजे. आणि उद्या हनुमंत जयंती असल्या कारणाने हनुमंतराय कोण होते नाही का त्यांची माहिती पाहिजे बरं का. तुम्हाला सांगतो एका गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा आपला धर्मग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी भगवंतानी जे गीता शास्त्र सांगितलं त्याचं नाव भगवद्गीता बरं का. अर्जुन युद्धाला तयार नव्हता. भगवंताने ज्यावेळी गीता सांगितली हे गुह्य ज्ञान सांगितलं त्यावेळी बरं का अर्जुन युद्धाला तयार झाला. विठ्ठला विठ्ठला सूर लागत नाही. तर ज्ञानेश्वरीला आपल्या भगवद्गीतेला धर्मग्रंथ म्हणतात बरं का. जसा मुसलमानांचा धर्मग्रंथ कुठला कुराण, ख्रिश्चन लोकांचा बायबल बरोबर आहे, तसा आपला हिंदूंचा भगवद्गीता. एक मग ज्ञानेश्वरी पारायण का करायचं हे मला आपल्याला सांगायचं आहे. एक महाराज एका गावामध्ये त्यांचं कीर्तन चालू होतं. भव्य दिव्य असा मंडप. कीर्तनाला भयंकर गर्दी होती बरं का. महाराजांनी पहिला प्रश्न केला एका श्रोत्याला, का ज्ञानेश्वरी पारायण का करता
ज्ञानेश्वरी पारायण का करतात, त्यांनी काय उत्तर दिलं? गेल्या वर्षी पारायण केलं म्हणून यंदा पारायण, त्याचं उत्तर आहे बरं का. बंद करा महाराज, बंद करा, चालू आहे. पप्पाच असू द्या फक्त. दुसऱ्या श्रोत्याला विचारलं महाराजांनी, का हो ज्ञानेश्वरी पारायण का करतात? त्याने काय उत्तर दिलं? शेजारचे गाववाले करतात म्हणून आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. दोघांची उत्तर बघा. महाराजांनी तिसरा प्रश्न विचारला. शेजारी बसलेली आजीबाई, तिला विचारला, आजीबाई ज्ञानेश्वरीचं पारायण का करतात? आजीबाईने काय उत्तर दिलं? काय सांगावं महाराज, घरी सुनबाई नाश्ता वगैरे देत नाही, दूध प्यायला मिळत नाही, इथे दररोज बदलून बदलून नाश्ता, दूध प्यायला मिळते का हो, दूध प्यायला मिळते, नाश्ता मिळतं म्हणून ज्ञानेश्वरी पारायण करायचं का? आहे का? ज्ञानेश्वरी पारायण का करायचं? ज्ञानेश्वरी हा आपला धर्मग्रंथ आहे. कुरुक्षेत्रावर ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळी अर्जुनाला मोह झाला आणि तो मोह घालवण्याकरता भगवान परमात्म्याने गीता शास्त्र सांगितलं बरं का. आणि अर्जुनाचा मोह गेला, अर्जुने कबुली दिली अर्जुनाने, अर्जुन युद्धाला तयार झाला बरं का. युद्ध का झालं कौरव पांडवाचं? आज कौरव पांडवांचं युद्ध किती दिवस चालू होतं? 18 दिवस बरं का. व्यासाने महाभारत लिहिलं, त्या महाभारतामध्ये गीता आलेली. पांडवांची नीती तत्वे किती होती? 18 संख्येला व्यासाने फार महत्व दिलेले. गीतेचे अध्याय किती? 18. दोन्ही सैन्यामध्ये सैनिक किती होते? 18 अक्षोणी. कौरवांचं 11 अक्षोणी आणि पांडवांचं 7 अक्षोणी. मग युद्धाला सुरुवात का झाली? दुर्योधन काय म्हणाला की पांडवांना सुईच्या टोका जागा देणार नाही. वास्तविक अर्ध्या आयुष्याचे ते कोण होते? वाटेकरी होते. कोण? पांडव. मग भगवान परमात्म्याने शिष्टाई केली, शिष्टाई निष्फळ ठरली, शेवटी युद्ध सुरू झालं बरं का. मग भगवान परमात्मा पांडवांकडे राहिले आणि भगवान परमात्म्याचे जे सैन्य होते ते कौरवांकडे दिले. ज्यावेळी दोन्ही सैन्य समोरासमोर आले त्यावेळी अर्जुनाने भगवान परमात्म्याला सांगितले, देवा मला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये न्या, कारण मला माझ्याशी युद्धाला कोण कोण आलेले ते बघायचंय. त्यावेळी भगवान परमात्म्याने दोन्ही सैन्यामध्ये रथ नेला. तेव्हा अर्जुनाने बघितलं की आपल्याला आपल्याशी लढण्याकरता सर्व भावबंद आलेले, गुरु आलेले, पितामह भीष्म आलेले. युद्ध करून म्हणजे यांना मारून राज्य मिळवायचे नको ते युद्ध. अर्जुन थरथर कापू लागला, रथामध्ये अर्जुन रडू लागला, देवा मी युद्ध नाही करणार. त्यावेळी भगवंताने अर्जुनाला गीता शास्त्र सांगितलं बरं का. आणि अर्जुनाचा मोह नाहीसा झाला. मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली, पहिली गीता अर्जुनाने ऐकली, दुसरी कोणी ऐकली? संजयाने. संजय धृतराष्ट्राला गीता सांगत होते, लाईव्ह गीता त्याला दिसत होती. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामकां पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखांतून आलेला आहे बरं का. आता दुसरा ऐकणारा संजय, आता तिसरा ऐकणारा कोण होता? गीता लाईव्ह गीता तिसरा ऐकणारा ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्ती म्हणतो शंकरू. हनुमंतराय ऐकत होते गीता, हनुमंतराय ऐकत होते. पण हनुमंतरायाचा हा नेम होता की दररोज सकाळी उठल्यानंतर आईचं दर्शन घ्यायचे.
पण गीता भगवान परमात्म्याने सांगितल्यानंतर हनुमंतराय एवढे मंत्रमुग्ध झाले का आईच्या दर्शनाला जाण्याचा हनुमंतराय विसरूनच गेले बरं का. मग अर्जुनाचा मोह नाहीसा झाला. हनुमंतरायांना आठवण आली, अरे मी काय केलं, दररोजचा नियम मोडला. आईच्या म्हणजे अंजनीच्या दर्शनाला दररोज माझ्या मातेचा जात होतो, पण तो नियम मोडला आणि हनुमंत तुझे स्तंभावरी रडू लागले. तसेच हनुमंतरायाने उडी मारली. अंजनी मातेच्या जवळ आले आणि सांगितले, माते मला क्षमा कर, मी या ठिकाणी तुझ्या दर्शनाला आलो नाही. दररोज माझा नियम होता, तो नियम चुकला. का तर भगवंताने अर्जुनाला गीता शास्त्र सांगितलं आणि अर्जुनाचा मोह नाहीसा झाला. ती गीता ऐकल्यानंतर मी मंत्रमुग्ध झालो. अंजनी माता म्हणते हनुमंतरायला, हनुमंता भगवंताने जी गीता सांगितली ती मला तू सांगशील का. कोण. अंजनी माता म्हणते. हनुमंतराय म्हणाले, माते मी गीता ऐकली, पण तुला सांगण्यापुरती माझ्या लक्षात राहिले नाही. मग अंजनी माता म्हणाले, का तू इतका मंत्रमुग्ध झाला, मला तू गीता सांगितली नाहीस, पण ज्याला सांगितली त्याला घेऊन ये. कोणाला सांगितली. अर्जुनाला. हनुमंत पुन्हा कुरुक्षेत्रावर आले. अर्जुनाला म्हणाले, अर्जुना चल, माझ्या आईने तुला बोलावलं आहे. अर्जुन म्हणाला, मी आता युद्धाला तयार झालेलो आहे बरं का, मी युद्ध करणार, मी येणार नाही. हनुमंतराने ताबडतोब उचललं. कुणाला. अर्जुनाला. आणि अंजनी माते समोर आणलेलं आहे. नमस्कार केला. कोणी. अर्जुनाने. अंजनी माता म्हणाली, अर्जुना तुझा मोह नाहीसा झाला, ते गीता शास्त्र भगवंताने तुला कुरुक्षेत्रावर सांगितले ते मला सांग. अर्जुन म्हणाला, अंजनी माते गीता शास्त्र मला भगवंताने सांगितलं, पण तुला सांगण्या इतकं माझ्याही लक्षात राहिलेलं नाही. मग अंजनी माता म्हणाली, कुणी सांगितलं गीता शास्त्र. भगवंताने. मग अंजनीने भगवंताचा धावा केला. पांडुरंग हरे वासुदेव हरे. भगवंताचा धावा केल्याबरोबर भगवान परमात्मा अंजनी मातेसमोर प्रकट झाले. अंजनी माता म्हणाले, देवा तू गीता शास्त्र अर्जुनाला सांगितलं, माझा मुलगा हनुमंत मंत्रमुग्ध झाला गीता ऐकून, ते गीता शास्त्र मला सांग. ज्या गीता शास्त्राने अर्जुनाचा मोह नाहीसा झाला ते गीता शास्त्र मला सांग. देव म्हणाले अंजनी मातेला, माते मी एकदाच ते गीता शास्त्र द्वापार युगामध्ये सांगितलेले, ते आता नाही. पण अंजनी मातेला वचन दिला की माते तुला गीता शास्त्र सांगेन बरं का. मग त्या वचनाची पूर्तता करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा जेने गीता उपदेशली ते विटेवरी माऊली बरं का. गीता शास्त्र सांगितलं. मी का सांगितलं का आपल्याला गीता शास्त्र कळावं म्हणून. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले, राम जनार्दनी मस्तक ठेविले बरं का. आरती ज्ञान राधा महाकैवल्य तेजा, सेविते साधू संत म्हणून वेदला माझा. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेले. तर सेवेकरता निवडलेला अभंग. चला की हनुमंतराय कोण होते. हनुमंतराय
हे महान भगवत भक्त होते बरं का. प्रभू रामचंद्रांची दास्य भक्ती त्यांनी केली आणि ते बुद्धिमता वरिष्ठ बरं का. बुद्धिमता वरिष्ठ होते ते. नवविधा भक्ती सांगितलेली श्रवणम कीर्तनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम आणि पादसेवनम. त्यापैकी दास्य भक्ती हनुमंताने केली. दास्यत्व निकट हनुमंते पैकी दास्यत्व निकट हनुमंते पैकी दास्यत्व निकट हनुमंते दास्यत्व निकट हनुमंते भक्ती हनुमंतरायाने केली बरं का. आता तुकाराम महाराजांचा अधिकार काय होता. सदेह वैकुंठाला फक्त एकच तुकाराम महाराज गेले जगामध्ये. पण ते तुकाराम महाराज हनुमंतरायाला केवढे मोठेपणा देतात. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दाव्या सोडा. तू शूर आणि धीर स्वामी सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोड. हनुमान जयंती होती म्हणून मी एवढा आपल्याला वर्णन करून सांगितले. विठाला विठाला तर सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. ज्ञानेश्वर आधी भावंड सामान्य होते का हो. ब्रह्माची ते अवतार होते. ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्ती भगवान हर सोपान ब्रह्म भगवान ब्रह्म मुक्ताईचे कला बरं का. अवतार या जगामध्ये त्यांनी काय घेतला. अवतार तुम्हा धराया ज्ञानेश्वर आदी भावंड बरं का. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि मातेचं नाव रखमाई. विठ्ठलपंतांनी काशीला जाऊन संन्यास घेतला आणि त्यांचे गुरु जे होते बरं का त्यांच्या लक्षात आलं की यांना पत्नी आहे म्हणून त्यांना पुन्हा संसारात पाठवलेले. पुन्हा कोणाला. विठ्ठलपंतांना. संन्यासी संसारात पुन्हा आला म्हणून आनंदीच्या धर्म मार्तंड्याने बरं का ज्ञानेश्वर आदी भावंटांची फार हाल अपेष्टा केली बरं का. शेवटी सभा भरली. ब्रह्मवृंदाने असा निर्णय दिला ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना की तुम्हाला देहांत प्रायश्चित हेच योग्य आहे. त्याने त्रिवेणी संगमावर जाऊन देहांत प्रायश्चित घेतलं बरं का. तेव्हा पुन्हा निवृत्तीनाथांनी सभा भरवली ब्रह्मवृंदांची की आम्हाला शुद्ध करून घ्या. तेव्हा त्या धर्म मार्तंड्याने त्यांना सांगितलं तुम्ही पैठणला जा बरं का. आणि तिथे जाऊन तिथे मोठमोठे शास्त्री पंडित आहेत ते तुम्हाला शुद्धीपत्र देतील. अशा प्रकारे निवृत्तीनाथ सोपान महाराज मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज हे भावंड कुठे गेली. पैठणला गेली. कशा करता.
शुद्धीपत्र आणण्याकरता. तो दिवस होता माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमीचा दिवस होता. ही भावंड पैठणला गेली तर वसंत पंचमीचा दिवस होता. त्याने पैठण मध्ये प्रवेश केला. पैठण येथील मंदिराचा भगवा ध्वज त्यावेळी फडाडू लागला. सर्व गल्लोगल्लीला चर्चा झाली की संन्याशाची पोरं आपल्या गावामध्ये आलेले आणि ते शुद्धीपत्र मागण्याकरता आलेले. सभेकरता गर्दी झाली, मोठी गर्दी झाली. सर्व कुटाल लोक, बरं का, टेंगल करणारे लोक, पंडित, शास्त्री, देशभक्त अशी भरगच्च सभा भरलेली. त्या सभेमध्ये जे भूपदेव होते म्हणजे सभास्थानी जे मुख्य होते ते उठून उभे राहिले आणि निर्णय दिला की हे आनंदीचे पोरानो, तुम्ही संन्यासाची मुलं आहात. तुम्हाला शुद्ध करून घेण्याचा काय कुठं शास्त्रामध्ये सांगितलं नाही, पण तुम्ही आयुष्यभर काय करा, भक्ती करा, भजन करा, कीर्तन करा, हा निर्णय दिला. तेव्हा मुक्ताबाई उठून उभ्या राहिल्या. मुक्ताबाई त्यावेळी 12 वर्षाच्या होत्या. मुक्ताबाई म्हणाल्या, का हो, मनुष्य हा जन्मता नाही का अशुद्ध कसा असू शकतो? तेव्हा सर्व सभेमध्ये सर्व जे धर्ममार्तंडे होते ते चिडून गेले. ते म्हणाले की काय डेअरिंग करतात हे आनंदीची पोरं, यांना हाकलून द्या इथून. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज उठून उभे राहिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले त्यावेळी, सर्वांचा आत्मा एक आहे, सर्वांत हे भगवान परमात्मा एकच आहे. बरं का, आमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं तरी तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र देण्याकरता नाकारता. तेव्हा विष्णुपंत होते, एक विष्णुपंत धर्म पंडित, तो उठून उभा राहिला. तो म्हणाले, तू सिद्ध करून दाखवशील का सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एकच आहे? त्या आणि नंतर बलवंत शास्त्री उठले सभेमध्ये. ते म्हणाले, हा रेडा चाललेला आहे, बरं का, त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एक आहे, ते आम्हाला सिद्ध करून दाखवशील का? आणि लगेच त्या रेडेवाल्याला बोलवलं त्या ठिकाणी. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुझा आत्मा आणि रेड्याचा आत्मा एक आहे ना, मग या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखव. ज्ञानेश्वर महाराज मनात म्हणाले, हे लोक असे ऐकणार नाही. ज्ञानेश्वर महाराज योगी होते, महान योगी होते, बरं का, योग्यांची गुरु, योग्यांची माऊली होती, साधकांचे माऊली होते. ज्ञानेश्वर महाराज लगेच त्या रेड्याजवळ गेले. उजवा हात रेड्याच्या मस्तकावर ठेवला. योग सामर्थ्याने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या शरीरातील सर्व ज्ञानलहरी हाताच्या द्वारे रेड्याच्या मस्तकापर्यंत नेल्या, बरं का, आणि लगेच त्या रेड्याचं सर्व अंगाचं फडफडू लागलं. त्या रेड्याच्या डोळ्यात चकाकी आली आणि ऋग्वेदाचा ऋचा ज्ञानेश्वर महाराज बोलत असताना ज्ञानेश्वर महाराज तो रेडा सुद्धा वेद बोलू लागला. रेड्यामुखी वेद बोलविला, शांतिरूपी प्रदर्शना, शांतिरूपी प्रदर्शना. रेड्यामुखी वेद बोलविला, शांतिरूपी प्रदर्शना, शांतिरूपी प्रदर्शना. हा चमत्कार पाहिल्यानंतर सर्व जे ब्राह्मण होते त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं. लगेच ते शरण गेले, आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, बरं का, निषेधाचा नियम आम्ही मोडून टाकला. आणि लगेच ज्ञानेश्वर महाराजांवर सर्व शुद्धीपत्र त्यांना दिलेले. ज्ञानेश्वर महाराज त्या पैठण मध्ये काही दिवस राहिले. आता लोकांचं आकर्षण झालं. वेदाच्या रेड्याच्या मुखांतून वेद बोलायल्यामध्ये हे ईश्वरी अवतार आहेत, लोकांच्या लक्षात आले. आणि ज्ञानेश्वर महाराज नंतर ते शुद्धीपत्र घेऊन निघाले, आळंदीच्या रस्त्याला निघाले. पहिला मुक्काम कुठे झाला त्यांचा? नेवाशा इथे. एका नेवाशाला एका जीर्ण शिवालयामध्ये हे भावंड बसले. रेड्याचा मालक शुद्धी कोली तोही त्या ठिकाणी होता.
आणि प्रेत जिवंत केले ते सच्चिदानंद बाबा ते सर्व त्या ठिकाणी बसलेले. त्यावेळी निवृत्तीनाथांनी श्रीमद भगवद्गीतेचा एक प्रत, गीतेची प्रत ज्ञानेश्वर महाराजांना दे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माऊली सर्व सामान्यांचा उद्धार होईल असा या श्रीमद भगवद्गीतेवर तुम्ही ग्रंथ तयार केला. शके 1212 साली ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशाला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. बरं का 84 सिद्धांचा सिद्ध भेट वेला तो हा सुख सोला. सर्व ग्रंथांचा राजा आहे ज्ञानेश्वरी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एक तरी ओवी भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी. कृपा करी तयावरी. सोमुखे आपण सांगत असे विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेशी. आता ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाल्यानंतर यांची सर्व ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड सर्व समाज त्यांच्या बरोबर नेवाशापासून 3 किलोमीटर अंतरावर ब्राह्मणी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायला, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे काय मोठा पुरुषार्थ केला का? तुमचा काय अनुभव आहे? तेव्हा मुक्ताई करता ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. तर 2 ग्रंथ लिहून झाले आणि सर्व हे भावंड आनंदीच्या रस्त्याला लागलेले आहेत. आणि आता वेद बोललेला रेडा नाही का थकून गेला होता, त्याचं निर्वाण झालं पुढे आळेगावामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याला समाधी दिली. आजही त्या ठिकाणी आळेगावला रेड्याची समाधी. आणि पुन्हा हे सर्व पुढे निघाले आनंदीच्या रस्त्याला. रेडा गेल्यामुळे रेड्याचा मालक तोही थकला होता. त्याचं निर्वाण झालं कुठे? चाकण या ठिकाणी. अशा प्रकारे निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई आदी भावंड नाही का आळंदीला आली. बरं का आळंदीला सिद्धेश्वराच्या सानिध्यात ते आलेले आणि एका पारावर बसलेले, सुवर्ण पिंपलाच्या पारावर बसलेले. तेव्हा 2 संन्यासी येऊन त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांजवळ पत्र दिलं. ते चांगदेवाचं पत्र होतं. बरं का अशा प्रकारे तो कोरा कागद होता. मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणाले 14 वर्षे हा चांगदेव जगला पण कोराच राहिला. ज्ञानेश्वर महाराज त्यावेळी म्हणाले की कागद कोरा असल्यावर त्यावर काहीतरी लिहिता येतं. मग 3रा ग्रंथ चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. बरं का असे 3 ग्रंथ तयार झाले. बरं का ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हे 3 ग्रंथ तयार झाले तरी निवृत्तीनाथांचं समाधान झालं नाही. निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना, माऊली आपला अवतार कशा करताय? सर्व सामान्यांचा उद्धार नाही का, संसारी जे जीव आहेत त्यांच्या उद्धाराकरता काय, मग त्यांच्या करता हरिपाठ नावाचा हा 4था ग्रंथ तयार झाला. बरं का 27 अभंग ग्रंथ म्हटला की अनुबंध चतुष्टय आलं. त्यामध्ये अनुबंध चतुष्टय म्हणजे विषय, अधिकारी, संबंध आणि प्रयोजन. हरिपाठाचा विषय काय? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. हरिपाठाचा अधिकारी कोण? सर्वसामान्य जीव, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सकळांचे ते आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. आणि संबंध काय? प्राप्य प्रापक भाव. बरं का संबंध. आणि प्रयोजन काय? हरिपाठ करणाऱ्याला फळ काय प्राप्त होतो हे हरिपाठाच्या या आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिपाठ पवित्र
17व्या क्रमांकाचा अभंग आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज देह पवित्र होतो त्या अर्थी हा देह कसा आहे? अपवित्र आहे, नाही का? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले कर्म कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी अमंगलतेचा बांधा शरण जाये हरिहरा शरण जाय रे गोविंदा. हरी मदाल सासो जो जो रे बाळा. हा नाशिवंत आहे, जाणार आहे ज्ञानेश्वर महाराजाला, पण हा देह पवित्र होतो. हरिपाठ म्हणजे भजन आणि कीर्ती म्हणजे त्याचं कीर्तन. जो भजन कीर्तन करतो त्याचा देह पवित्र होतो. विठ्ठल विठ्ठल. भजनाला कीर्तनाला फार महत्व दिलेलं आहे बरं का. कीर्तन म्हणजे भगवान परमात्मा असतो. स्वतः भगवान परमात्म्याने सांगितले नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरो मद्भक्त यत्र गायंती तत्र वसामी नारद. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. बरं का, कुठे असतो मी? माझे भक्त संत ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी पत्ता सांगले. सत्संगीने वेगळे दान तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नाही साधन सत्य दान उद्धवा. भागवतामध्ये उद्धवाला सांगितलेले बरं का. तर देह पवित्र होतो, देह नाशिवंत आहे बरं का. आपल्या योग विज्ञानाने 3 प्रकारचे देह सांगितलेले. पहिला स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह. स्थूल देह म्हणजे पंचमहाभूतांचा हा हे शरीर, याला स्थूल देह म्हटलेले बरं का. सूक्ष्म देह म्हणजे मन आणि कारण देह म्हणजे जे आपल्याजवळ जे अज्ञान आहे बरं का, त्याला कारण देह म्हटलेले. आता स्थूल देह कशाने अपवित्र असतो? मलमूत्राधिकाने, नाही का. मातेच्या उदर कुहरी पद्मोनी विश्वेच्या दासरी उघडोनी न मासरी जन्मजन्मोनी मरती बरं का. स्थूल देह मलमूत्राधिकाने अपवित्र झालेले. आणि सूक्ष्म देह म्हणजे मन, काम क्रोध आदी विकारांनी हे सूक्ष्म देह अपवित्र झालेले आहे. आणि कारण देह म्हणजे अज्ञान. मी कुठून आलो, आता कुठं जाणार आहे हे सर्व विसरलेलं आहे. विसरले तया थोर झाली आणि लखानी 84च्या 84 लखानी 4 नामस्मरणाने महाराज पवित्र होतात. नामस्मरण करा, देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवा. पवित्र तो देह वाणी पुण्यवा. पवित्र तो देह वाणी पुण्यवा. पवित्र तो देह वाणी पुण्यवा.
कसा पवित्र होतो? आपल्याला आजामेळाचं उदाहरण माहित आहे. आजामेळ किती पापी होता हो. हा ब्राह्मणाचा मुलगा पण एका वेशेच्या मागे लागला आणि इतकं पाप त्याच्याकडून झालं. आजामेल पापांची राशी म्हटलेली त्याला, नाही का? पण त्याने भगवंताचं नाम घेतलं. केव्हा येम ज्यावेळी त्याला नेण्याकरता आला, त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण, बरं का? यमाला बघितल्यानंतर तो घाबरला आणि त्याने भगवंताच्या नामाचा उच्चार केला. पण भगवंताच्या नामाचा नाही, मुलाला हात मारले, नारायण नारायण म्हटल्याबरोबर भगवंताला वाटलं किती महान भगवत भक्त आहे ते, बरं का? नाम स्मरे आजामेळ महापातकी चंडाल नामे झाला ते स्वज्वल, बरं का? अशा प्रकारे आजामेळाचा उद्धार झाला. हे स्थूल देह नामाने त्याला, नाही का, त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या या भारत देशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे वंश शिंगलदेव भारतावर चक्रवर्ती राजे होते. ते इकडे पूर्वेकडे ब्रह्मदेवापासून ब्रह्मदेशापासून पश्चिमेकडे अफगाणिस्तान, बरं का, इथपर्यंत त्यांचं साम्राज्य पसरलं होतं. त्या शिंगलदेवाने आपल्या कारकिर्दीमध्ये 2च किल्ले बांधले. एक देवगिरी आणि दुसरा जेजुरी, बरं का? या भारत देशावर त्याने पुष्कळ वर्ष राज्य केले. त्यानंतर त्यांचा मुलगा कृष्णदेवराय याने या भारत देशावर पुष्कळ म्हणजे सार्वभौम राज्य केले. चक्रवर्ती राजा होता तो. पण पुढे त्यांना 2 मुलं होती, रामदेवराय आणि खंडेराय, बरं का? आपल्या साम्राज्यामध्ये त्याने अशी विभागणी केली. देवगिरी दिला रामदेवरायाला, देवगिरी केला, आणि जेजुरी दिली खंडेरायाला. कृष्णदेवरायाची ही मुलं, बरं का? आता रामदेवरायाने काय केलं? मंगलवेढ्याच्या गावकुशाची भिंत बांधायला गेली. गावकुशाची हजारो मजूर कामाला होते. कर्मधर्म संयोगाने त्या गावकुशाची भिंत कोसळली आणि हजारो मजूर त्यामध्ये गाडले गेले. त्यामध्ये भगवंताचे प्रिय भक्त चोखोबा मरण पावले, गाडले गेले. भगवान परमात्मा नामदेवरायांना म्हणतात, नामदेवराय, अरे माझा आवडता भक्त कोण? चोखोबा. तो त्या भिंतीमध्ये गाडला गेलेला आहे. किती माझा प्रिय भक्त, त्याचे हाडे तरी घेऊन ये, नाही का? देव म्हणतात बघा, भक्ताची देवाला हाडं सुद्धा प्रिय असतात, भक्ताची, बरं का? नामदेवरायांनाच का सांगितलं? नामदेवरायांचा तसा अधिकार होता. नामदेवरायांचा का अधिकार होता? नामदेवराय हे, बरं का, आपल्या वारकरी संप्रदायाचा भारतभर प्रसार करणारे पहिले संत. पंजाब पर्यंत घुमान येते. किती वर्ष राहिले नामदेवराय महाराज? 18 वर्ष राहिले घुमान येते नामदेवराय. नामदेवरायांचा अधिकार काय? पहिले कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे नामदेव महाराज, बरं का? एवढा त्यांचं कीर्तन रंगायचं की देव स्वतः नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचायचे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे त्यांच्या हातचं दूध प्यायचे. देव दूध पिण्याकरता तेवढा अधिकार लागतो महाराज, बरं का? आणि ही जी अभंग रचना आहे ना, आपण आता
आपल्या उद्धाराकरता जे ग्रंथ आहे, पहिली अभंग रचना कुणी केली असेल तर नामदेवरायांनी. त्या नामदेवरायांना देव म्हणतात, अरे नामदेवा, माझ्या भक्ताची चोखोबाची हाडं तरी घेऊन ये. नामदेवराय म्हणाले देवाला, देवा ती हाडं कशी ओळखायची, नाही का? अनेक माणसं तिथे मरून पडलेली आहेत. तेव्हा देव म्हणाले, ते सामान्य भक्त नव्हते, नाही का? नाव चोखोबा महाराज, काय त्यांची अभंग रचना आहे. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय बोलला मुरलिया रंगा. नदी डोंगे परी जलनो हे डोंगा, काय बोलला कमान डोंगा परी तीर नो हे डोंगा, काय बोलला चोखा डोंगा परी भाव डोंगा, काय बोललं. मी सामान्य जातीचा असलो तरी मला अंतःकरणातला भाव मात्र शुद्ध आहे. विठाला विठाला देव म्हणाले नामदेवरायांना, नामदेवा हाडं ओळखायची कशी? ज्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो ती चोखोबाची हाडं समज. आणि नामदेवराव गेले बरं का, एवढी भिंत पडलेली, हाडं तपासली, ज्या कानाला लावायची ती, ज्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता ती चोखोबांची हाडं नामदेवाने बरं का जमा केली आणि देवाजवळ आणली. देवाने ती पितांबरामध्ये घेतली आपल्या. बघा, एवढे भक्ताचे मास चर्म हाडे देवाला प्रिय असतात. विठ्ठल विठ्ठल आणि चोखोबाला आपल्या चरणाजवळ जागा दिली. नामदेव पायरीजवळ चोखोबारायांची समाधी. विठ्ठला विठ्ठला तर असा नामस्मरण भक्ती करणारा, हरिपाठ म्हणजे भजन, भजन कीर्तन करणाराचा देह पवित्र होतो. पण हे तप आहे, नाही का? त्या तपाचं सामर्थ्य किती? तपाचे सामर्थ्य तपिंडाला तपाचे सामर्थ्य म्हणजे हरिपाठ करणारा, भजन कीर्तन करणाराला एवढं म्हणजे ताकद सांगितलेली का तो चिरंजीव कल्प वैकुंठामध्ये कुणाचं वास्तव आहे? भगवान विष्णूचं. त्या ठिकाणी तो राहतो. नामचिंतन रूपी तपाच्या सामर्थ्याने भक्त चिरंजीव म्हणजे चिरकाल अनेक कल्पपर्यंत वैकुंठात नांदतो. ब्रह्मदेवाच्या चतुर्युग सहस्रात्मक एक दिवस झाल्यावर जी एक रात्र येते त्या रात्रीला कल्प अशी म्हणतात. हरिपाठ विवरण आहे, पण आता धुंडा महाराजांचा त्यात ही माहिती बरं का. तिथं भक्त राहतो आणि तो हरिपाठ करणारा, भजन कीर्तन करणारा, नामचिंतन करणारा जो भगवत भक्त असतो तो स्वतः तरुण जातो, पण सर्वांना तो तरुण नेतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मातृपितृ भ्राता सगोत्र नामचिंतन करणारा, नामचिंतन ही साधना कलियुगामध्ये त्या साधनेला इतकी ताकद आहे बरं का. कलियुगामध्ये उद्धार भगवंताच्या नामाने होतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तो स्वतः तरुण जातो, भगवंताच्या वैकुंठाला जातो, पण आपल्या आईचा, मातृ पितृ म्हणजे आई वडील, भाऊ, सर्व कुळाचा तो उद्धार करतो.
बरं का. मातृपितृ हा त्रास सगोत्र म्हणजे सर्व कुळाचा. चतुर्भुज नर उंटेले म्हणजे त्यांना ती देवाचं स्वरूप प्राप्त होतो आणि कल्पपर्यंत वैकुंठात राहतात ते. एवढी नामाचं कीर्तन करणाऱ्या भक्ताची ताकद आहे. पण हे ज्ञान मला कुणापासून प्राप्त झालं? शेवटच्या ज्ञानेश्वर महाराज या 17व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. मला हे जे ज्ञान प्राप्त झालेले आहे ते माझ्या गुरुकडून झालेले. म्हणून जीवनामध्ये मनुष्य देहाला आल्यानंतर गुरु करायला पाहिजे. गुरु कृपे विण अपाय उपाय ते अपाय साधका. किती शाना असला तरी गुरु शिवाय उद्धार नाही. बरं का. आपले भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले, मग त्याने सुद्धा गुरु केलेले. सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. कृष्ण गुरु सांदीपन पूर्ण ब्रह्म दावेले. तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ विठोबा. Come on.
कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तापिन्नला मुख चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृभाता सगोत्रापार चतुर भुज नर होंडले ज्ञान गूढ गम्य नांदेवाला दले निवृत्तीने दिदले माझ्याती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अभंगाचा भावार्थ थोडक्या माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे झालेला आहे बरं का. आपल्याला मनुष्य देह मिळालेले आपण भाग्यवान आहोत बरं का. हा कितीही जरी नाही का हा निष्कृष्ट असला तरी कार्यदृष्टीने हा श्रेष्ठ आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम्मा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तन अनंत गाव घेती नाही का. नरदेला आल्यानंतर अशी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालून भगवत भक्त पांडुरंगाचं भक्त झाल्यानंतर नाही का तो कल्पपर्यंत वैकुंठामध्ये राहतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा देह कितीही श्रेष्ठ असला तरी एका बाजूने कनिष्ठ आहे. हा नाशिवंत आहे, हा विषारी आहे. सांगतात साप माणसाला चावतो बरं का. साप माणसाला चावतो, सर्प साप माणसाला चावतो, तो दात माणसाच्या शरीरामध्ये घुसवतो. त्यावेळी त्या दातांतून माणसाचं विष त्याच्या शरीरात जातं. कोणाच्या? सापाच्या. पण त्याला एक स्वाभाविक ज्ञान आहे. तो बाजूला जातो आणि आपली शेपटी थोडी तोडून टाकतो म्हणजे ते विष त्याचं निघून जात. इतका मनुष्य देव विषारी नाही. बघा विंचू असतो विष्णू नांगीमध्ये विष आहे पण नांगी वर आहे. कोणाची? विंचवाची. विंचू चावल्यानंतर रात्रभर माणूस झोपत नाही. असा विंचू चावल्यानंतर कीर्तनकार महाराज सांगतात बरं का. असा विंचू पालीने पाहिल्यानंतर पाल त्या विंचवाला खाऊन टाकते, पचवून टाकते. ती पाल जर कोंबड्याने पाहिली तर कोंबडा ती पाल खातो आणि ती पाल पचवून टाकतो. आता पुढचं मी सांगत नाही बरं का. तो कोंबडा कोण खातो? माणूस. आणि माणूस ते पचवतो बरं का. एवढा हा देह नाशवंत आहे. पण हा देह जर परमार्थाला लावला नाही का तर जीवन मुक्त होता येतो. या जन्म मरणांतून या भवसागरांतून नाही का माणसाला तरुण जाता येतो. भगवान परमात्मा किती दयाळू आहे. भक्ता करता भगवान परमात्मा नाही का भवसागरांतून त्याला तरुण नेतो बरं का. पवित्रची होय देह त्याचा मनुष्य देह पुन्हा नाही मिळालं. आपण भाग्यवान आहोत. स्वर्गातील देव्या देहाची इच्छा करतात. स्वर्गामध्ये काय कमी येऊ का तर भगवंताचं भजन कीर्तन करून तरुण जाता येतं. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने अनंत गाव